बघा, राज ठाकरे साहेबांनी तुम्हाला मी आत्ताची सांगून देतो की राज ठाकरेंनी लक्ष घातल्यावर 15 मिनिटात काय होतंय. राजसाहेब ठाकरेंनी आता आमचं बोलणं झालं राजसाहेबांचं मंत्र्यांबरोबर बोलणं झालं, बाळासाहेबांचं मंत्र्यांबरोबर बोलणं झालं. आणि आपली जी पहिली मागणी आहे ती उमेद कायम राहिली पाहिजे, ती सरकारने आता मान्य केलेली आहे. सरकारने माननीय राजसाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांना आता स्वतः मंत्र्यांनी फोन करून सांगितलंय की उमेद संस्था ही कायम राहील, कसल्याही प्रकारे आम्ही ती संस्था हलवणार नाही. आणि खास करून मी राजसाहेबांचा बरोबर फोन म्हणून तुमच्याकडे आलो की आपली जी आता आम्ही मी तुम्हाला मला सांगितलं होतं की राजसाहेबांनी लक्ष घातल्यावर 100% यश मिळणार. तुम्ही थोडे निराश झाला होता, परंतु तुमचा निश्चितपणे खूप चांगला विजय झालेला आहे. खरंच मी तुमच्या मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. आता हे जे तुमचं ऐकून घ्या तुम्ही मिठी घेतल्याचं उपयोगाने तुम्हाला सांगायला आलोय. मी तुम्हाला सांगायला आलो की आमच्याकडे काय झालं. मी काही सरकार नाही, पण मान्य राजसाहेब ठाकरेंचा एका फोनने काय होऊ शकतं हे सांगायला आलोय. आम्ही तुमच्याकडे ना लिखित आपल्या त्यांच्याकडे घ्यायचा. आणि जर सरकार राज ठाकरेंना सांगून जर बदलत असेल तर त्यांची वरील खाली मुंबईवर पाहणी करू. तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त तुम्हाला सांगायला आलं की मान्य बाळासाहेबांच्या मंत्र्यांचं बोलणं झालं. मंत्र्यांनी गंगाधर साहेबांना सांगितलं, राजसाहेबांना सांगितलं की साहेब कसली काळजी करू नका, आम्ही उमेद कायम ठेवतो, आम्ही तुमचं हलवत नाही. त्यामुळे हे तुम्हाला मी या ठिकाणी